नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा 16 डिसेंबरला महासंगम आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर ही मालिका 17 ते 18 डिसेंबरला संपणारसुद्धा आहे. पण मालिका संपतावेळी मालिकेत नक्की काय घडणार आहे ते आज आपण जाणून घेऊया. तर इथे आता खूप प्रयत्न करून वसुधा आणि रम्याने जीवा आणि काव्याच्या भूतकाळातील जे काही फोटोज आहे आणि जे काही व्हिडिओ आहे ते मिळवलेले असतात. आणि ते व्हिडिओ फोटो ते पिऊच्या मदतीने त्यांना त्या पार्टीमध्ये सर्वांना दाखवायचे असतात. आणि तसं होतंसुद्धा. जेव्हा पार्टीमध्ये नंदिनी आणि पार्थ त्यांच्या काही मेमरीज फोटो असतात ते दाखवत असताना अचानक भूतकाळातील जीवा आणि काव्याचे फोटो सर्वांसमोर येतात. हे फोटो समोर आल्यानंतर सर्वजण चकित होतात. आणि लगेच इथे रम्या आणि वसुधा त्या फोटोंचा जाब काव्याला विचारत असतात. एवढंच नाही तर त्या मालिनीसुद्धा काही बोलून दाखवतात की तुझी सून अशी कशी. आतापर्यंत तू काव्याची एवढी बाजू घेतली, पण बघ ही काव्या कशी निघली. पार्थलाही खूप भडकवण्याचा प्रयत्न करतात, पण पार्थ एकच शब्द बोलतो, मग तो वसुधा मला हे आधीपासूनच माहिती होतं, त्याच्यामुळे तू मला अजून भडकवण्याचा प्रयत्न करू नको. तर नंदिनी म्हणते, जीवाच्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती हे मलाही माहिती आहे, पण ती मुलगी काव्य होती हे फक्त मला माहिती नाही आहे. पण आज काव्य आणि जीवा त्यांच्या आयुष्यातून ते पुढे निघून गेले आहे. त्यांचा भूतकाळ त्यांनी मागं टाकला आहे. त्यांच्या भूतकाळाचा आणि आता आमच्या नवीन आयुष्याचा काहीही एक संबंध नाही आहे. असं म्हणून आता नंदिनी जीवाला माफ करून त्याला ॲक्सेप्ट करते किंवा त्याला तिथे प्रपोज करते. आणि तिचं प्रपोज जीवा मान्यसुद्धा करतो. तिकडे पार्थसुद्धा काव्याला म्हणतो, तुमच्या भूतकाळाचा याआधीही मला काही इंटरेस्ट नव्हता. काव्या, तुम्ही याआधी मला किती वेळेस तुमचा भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न केला, पण मीच तुम्हाला म्हणलो की मला सांगू नका. मग आता ह्या छोट्याशा फोटोवरून मी तुमच्यावरती संशय घेईन असं तुम्हाला वाटलं का? नाही. तर मला ही माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची आहे. या नवीन सुरुवातीत तुम्ही मला साथ द्याल का? तर आता काव्य त्याला साथ देते. आणि लगेच मालिनी काय करते, वसुधा आणि रम्याला घराबाहेर काढते. तर असा गोड असा हा शेवट झालेला असतो. हा शेवट तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.